नेहमीप्रमाणे आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. तन मनाच्या भरण पोषणा जीवन काव्य सवे अभ्यासूया. आकळावे ज्ञान विज्ञान आम्हा सहविक्रम मगते करूया. मिळाली झळाळी तेजा साऱ्यांच्या सर्जनाचा उत्सव तो होऊ द्या. औषधाचा मत्सर तो नुरावा अहंतेचा वारा न लागो आम्हा. मिळो आनंद निर्भेळ यशाचा लाभावे शांती समाधान आम्हा. सारे होत सुखमय सारे होत प्रेममय सारे आहोत निरामय सारे पाहोत शुभमय ना कुणी हो दुःखमय. हे विश्व राहो शांतिमय हे विश्व राहो शांतिमय. आपल्या प्रथेप्रमाणे या महिन्यात बालकवींचं जयंती आहे. बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. 18 ऑगस्ट 1890 रोजी ते खानदेशात जन्माला आले. जीजी ही त्यांची मोठी बहीण. तिने त्र्यंबकला काव्याची गोडी लावली. नदी नाले ओढा डोंगर वृक्षराजी यांच्या रूपाने निसर्ग त्यांना साथ घालत असे. 12व्या वर्षापासून तो कविता लिहू लागला. घरची गरिबी तब्येतीची साथ नाही त्यातून येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची ताकद त्यांच्यामध्ये नव्हती. नाशिकचे कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्या घरी ते राहत असताना त्र्यंबकच्या काव्यगुणांची जोपासना झाली. स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळकांनी त्यांना आईप्रमाणे जपले. एकदा त्र्यंबक लक्ष्मीबाईंवर चिडला आणि आपली कविता फाडली. त्या लक्ष्मीबाईंनी खाडीलकरांच्या अरसिक किती शेला या पदाचे विडंबन केले. अरसिक किती मेला कविता फाडून गेला. काही दिवस बालकवी पुण्यास गेले. त्या टिळकांनी त्र्यंबकवर कविता लिहिली. पाखरा येशील कधी परतून. जळगावी पहिले महाराष्ट्र कवी संमेलन हे डॉक्टर कान्होबा कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले. त्यावेळेला त्र्यंबक हा किशोर अवस्थेत होता, म्हणजे जेमतेम 17 वय असेल नसेल. त्यांनी कविता म्हटली नाही तर गाऊन दाखवली. अल्पमती मी बालक नेणे काव्यशास्त्र व्युत्पत्ती कविवर्यानो मदीय बोबडे बोल धरा परिचित्ती. 17 वर्षाच्या मुलाची प्रतिभा होऊन रसिक चकित झाले आणि तेव्हापासून लोक त्यांना बालकवी म्हणून ओळखू लागले. शाळेत असताना मराठीच्या पाठ्यपुस्तकात औदुंबर आणि श्रावण मासी या कविता आपण शिकलेलो आहोत, तर त्याची आज आठवण येते. आज योगायोग पहा की आता 7:19 दीप अमावास्या म्हणजे आषाढ संपतोय आणि श्रावण सुरू होतोय. तर त्यावेळेला श्रावणाची आठवण करणारी त्यांची कविता आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोयीकडे क्षणात येई सहसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. म्हणजे एखाद्या सराईत कवीप्रमाणे त्यांनी ही लिहिलेली कविता त्या काळातली आहे. 5 मे 1918 रोजी जळगावी भाचीच्या लग्नासाठी गेलं असताना बालकवींना भादली स्थानकाजवळ मालगाडीने धडक दिल्याने ते अवघ्या 27व्या वर्षी हे जग सोडून गेले. त्यांच्या स्मृतीस आपणा सर्वांतर्फे ही श्रद्धांजली. आता माझी कविता आता उल्लेख झालेलाच आहे की आषाढ संपून श्रावण येतोय, त्यामुळे माझ्या कवितेचं नाव आषाढ श्रावण. पाठचे पुढचे भाऊ आषाढ श्रावण, थोरला आषाढ अन धाकला श्रावण. पाऊस त्यांचे कुळ परी स्वभाव भिन्न. आषाढ असे मस्तीखोर मुसळधार, रस्ते तुडुंब नि महापुरास कारण. ऊन पावसाचा लपंडाव श्रावणात, हिरवळ भूवर इंद्रधनू नभात.
उष्माहारी गेला कालिदासाचा आषाढ, आता बालकवींचा हा प्रसन्न श्रावण आला, प्रसन्न श्रावण. धन्यवाद. आता भौमी मोरे आपली पावसाविषयीची कविता वाचेल. नमस्कार, माझं नाव भौमी किरण मोरे. मी माझी पाऊस ही कविता सादर करत आहे. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, चला जाऊ भिजायला पावसात, चला जाऊ भिजायला पावसात. कागद फाडू टराटर आणि होड्या बनवू भराभर, कागद फाडू टराटर आणि होड्या बनवू भराभर. चला सोडू या होड्या पाण्यात, चला सोडू या होड्या पाण्यात. ढगांचा गडगडाट, चला जाऊ भिजायला पावसात. लोण्यात आहे मजा, घरी जाऊन लोण्यात आहे मजा, घरी जाऊन भोग मजा ही सजा भोगण्यातली नाही समजणार, मजा ही सजा भोगण्यातली नाही. गडगडाट, विजांचा कडकडाट, चला जाऊ भिजायला पावसात, चला जाऊ भिजायला पावसात. धन्यवाद. छान 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 भाऊबी, खूप छान. तुझी कविता रिदम सह चालीत म्हटलीस, खूप छान वाटलं आम्हाला आणि नक्की लक्षात राहील अशी कविता होती. तुझं पुन्हा एकदा कौतुक करतो. आणि यानंतर आज प्रदीर्घ काळानंतर आज आपल्या कट्ट्यावरती अमेय बाळ उपस्थित झालेले आहेत. खूप छान वाटलं, कारण अमेयजी मधल्या अनेक कट्ट्यावर आम्हाला तुमची अनुपस्थिती जाणवली होती. तर या ठिकाणी कविता सादर करतील प्राध्यापक अमेय बाळ. तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. खरोखर मध्यंतरीच्या काळात परीक्षा आणि बाकी सगळ्या काही कामं होती, त्या ह्याच्यात मला उपस्थित नाही राहता आलं. मलाही ओढ लागली होती की कधी एकदा पुन्हा आपण या माध्यमातून भेटतोय सगळ्यांना. सुरुवातीला मी अटल बिहारी वाजपेयी यांची कविता सादर करणार आहे. खरं तर अटल बिहारी वाजपेयी हे नावच खूप आहे. त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी. एक अख्खा आपला काव्यकट्ट्याचा कार्यक्रम त्यांच्याविषयी, त्यांच्या कवितांविषयी आपण करू शकतो. त्याच्यामुळे थोडक्यात बोलणं खूप कठीण आहे. पण कवी म्हणून किंवा माणूस म्हणून अतिशय संवेदनशील असलेले अटलजी यांच्या कविताही तितक्याच तरल, सहज आणि सोप्या होत्या. परंतु प्रत्येक कवितेमध्ये समाजाविषयी किंवा सामाजिक भान जे आपण म्हणतो ते त्यांनी जपलेलं होतं. त्यांच्या कितीतरी अशा कविता आहेत की ज्या वेळेला आपल्याला खरोखरच निराश वाटतं, उदास वाटतं, त्यावेळेला त्यांची एखादी कविता घेऊन बसावं आणि खरोखर आपल्या त्या निराश आणि उदास झालेल्या मनाला एक उभारी येते. आणि सध्या गेली 1.5 वर्ष ज्या पद्धतीने आपण या जागतिक संकटाशी झुंज देतोय, या ना त्या प्रकारे आपल्याला त्याचा त्रास होतोय. त्याचा मानसिक त्रास असेल, शारीरिक त्रास असेल, या सगळ्यामध्ये अटलजींची जी मी कविता सादर करणार आहे ती नक्कीच आपल्याला उभारी देईल. अटलजींच्याच म्हणण्याप्रमाणे राजकारण आणि साहित्य हे 2 वेगळे विभाग नसून ते एकमेकांना नेहमीच संपृक्त करत आलेले आहेत. एकमेकांतून घडत जाणारे हे विषय आहेत. तर आता कवितेतून त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊ. त्यांची जी कविता मी आज निवडली, नुकतंच काही दिवसांपूर्वी आपल्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये पुराने थैमान घातलं होतं. आणि त्या मनस्थितीमध्ये किंवा त्या नैराश्यजनक वातावरणामध्ये समाजाला जो आपल्याला संदेश द्यायचा आहे किंवा जो संदेश समाजातल्या सर्वच स्तरांतून मदतीच्या रूपाने आला, तो संदेश म्हणजे ही कविता असं मला वाटतं.
कवितेचं शीर्षक आहे कदम मिलाकर चलना होगा. ही मला असं वाटतं वैयक्तिक ही कालातीत कविता आहे. ही कविता 4थ्या शतकात सुद्धा जरी झाली असती तरी ती तशीच लागू पडली असती. ही कविता 8व्या शतकात असती किंवा उद्या आपण 50व्या शतकात जरी या कवितेबद्दल बोलायचं झालं तरी देखील ही कविता जोपर्यंत माणूस या पृथ्वीवर जिवंत आहे तोपर्यंत ही कविता तितकीच लागू पडते असं मला वाटतं. बाधाएं आती है आए घिरे प्रलय की घोर घटाएं, पांव के नीचे अंगारे सिर पर बरसे यदि ज्वालाएं. निज हाथों में हंसते हंसते, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. हास्य रुदन में तूफानों में, हास्य रुदन में तूफानों में, अमर असंख्यक बलिदानों में, उद्यानों में वीरानों में, अपमानों में सम्मानों में, उन्नत मस्तक उभरा सीना, उन्नत मस्तक उभरा सीना, पीड़ाओं में पलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. या दोनही जी कडवी आहेत त्यामध्ये त्या कवीचा जो एक जीवनाविषयीचा दृष्टिकोन आहे की संकट ही येणारच आहेत, येऊ देत. त्याच्यासाठीच परमेश्वरांनी मला विचार करायची शक्ती दिली आणि 2 हात आणि 2 पाय दिलेत. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही त्याच्यासाठीच दिलेत. हे काहीही झालं तरी देखील आपल्याला पुढेच जायचं आहे. हा जो आशावाद आहे हा अटलजींच्या संपूर्ण जीवनामध्ये सुद्धा ज्या प्रकारचं जीवन ते जगले त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. पुढच्या 2 कडव्यांमध्ये ते म्हणतात, उजियारे में अंधकार में, उजियारे में अंधकार में, कचकहार में बीचधार में, उजियारे में अंधकार में, कचकहार में बीचधार में, घोर घृणा में पूत प्यार में, क्षणिक जीत में दीर्घ हार में, जीवन के शत शत आकर्षण, जीवन के शत शत आकर्षण, अरमानों को ढलना होगा, कदम मिलाकर चलना. सम्मुख फैला अगर ध्येय पथ, प्रगति चिरंतन कैसा इति अब, सुस्मित हर्षित कैसा श्रम श्रथ, असफल सफल समान मनोरथ, सब कुछ देकर कुछ न मांगे, पावस बनकर ढलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. कुछ कांटों से सज्जित जीवन, शेवटच्या या कडव्यामध्ये त्यांच्या कवितेचं सार आपण म्हणूया. कुछ कांटों से सज्जित जीवन, प्रखर प्यार से वंचित यौवन. हे जीवन जे आहे हे या काट्यांनी भरलेलं असू दे किंवा प्रखर प्यार से वंचित यौवन. आपल्या तारुण्यामध्ये ज्याचं सगळ्यात आकर्षण आपल्याला असतं ते प्रेम, पण त्याच्यापासून जीवन वंचित असलं तरी चालेल. नीरवता से मुखरित मधुबन, परहित अर्पित अपनात नमन. जीवन को शत शत आहुति में, जीवन को शत शत आहुति में जलना होगा, गलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. निस्पृहता जी आपण नेहमी म्हणतो ना की जे थोर व्यक्तिमत्व जी आपल्या भारतामध्ये झाली, निस्पृहता, ती निस्पृहता या संपूर्ण कडव्यामध्ये किंवा शेवटच्या ज्या 2 ओळी आहेत की म्हणजे मला थोडस याचं आपण म्हणूया तुलना करावीशी वाटते ती समिधाच सख्याया त्यात कुठे ओलावा. आणि नंतर म्हणतात की तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा, असं एकीकडे म्हणणारे तोच भाव मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अटलजींनी या कवितेमध्ये मांडलेला आहे असं मला वाटतं. आणि या नोटवर मी अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेचं इथे समापन करतो. यानंतर माझी कविता विषय श्रावण नसला नाहीये, पण ही कविता सुचली किंवा ही लिहिली ती श्रावणात लिहिलेली कविता आहे म्हणून सादर करतोय. जपलं होतंच नातं असं कुणालाही हेवा वाटावा, जपलं होतंच नातं असं कुणालाही हेवा वाटावा, तो तिचा सहवास आणि ती त्याचा दुरावा.
शहाण्यासारखं चाललं होतं, कशाचीच कमी नव्हती. वेड्यासारखं वागून मिळेल हवं ते, याची तरी कुठे हमी होती. भेटायचं होतं आपल्याला म्हणूनच मुद्दाम भेटलो नाही. तुटू दे म्हटलं सगळं तरीही काही तुटलं नाही. अचानक पावसाची सर आली आणि तू माझ्या समोर. अचानक पावसाची सर आली आणि तू माझ्या समोर. तुझी माझी नजरा नजर आणि एका छत्रीचा काही क्षणाकरता मन काळाच्या पल्याड गेलं. काही क्षणाकरता मन काळाच्या पल्याड गेलं. पण शहाणपणानं इथे सुद्धा आपलं काम चोख केलं. एकमेकांकडे पाठ करून पुन्हा गर्दीत हरवून गेलो. काना मात्रा नसलेलं सपक आयुष्य जगू लागलं. चोरून तुला पाहताना खूप गंमत वाटत होती. चोरून तुला पाहताना खूप गंमत वाटत होती. पुन्हा पुन्हा त्याच प्रणयाची गोडी सुखावून जात होती. त्या दिवशी मात्र आपल्या संयमाचा बांध फुटला. शहाणपणाचा काढून बुरखा वेड्या प्रीतीचा गंध सुटला. त्या दिवशी मात्र आपल्या संयमाचा बांध फुटला. शहाणपणाचा काढून बुरखा वेड्या प्रीतीचा गंध सुटला. तरीही हातात हात घेताना तुला मला संकोच वाटला. तरीही हातात हात घेताना तुला मला संकोच वाटला. या वयात प्रणव फुलवताना पुन्हा शहाणपणा डोकावला. सळसळणारा मंद वारा अशा वेळी मध्ये पडला. सळसळणारा मंद वारा अशा वेळी मध्ये पडला. तुझ्या मिठीत ढकलून तुला माझ्या मिठीत ढकलून अखेरचा विराम दिला. तुला माझ्या मिठीत ढकलून अखेरचा विराम दिला. खूप छान, खूप छान. अमेयजी, तुम्ही जरी प्रदीर्घ काळाने आलात तरी आम्हाला तुमची आठवण येते तुमच्या कवितांची. आणि आज तर तुम्ही खूपच सुरेख सुरुवात केलेली आहे आणि खूप छान वाटलं. एक मिनिट सर, इतर लोकांचे माईक म्यूट करायला सांगा. गोखले मॅडमचा माईक ऑन आहे त्यामुळे तो खरखर आवाज येतोय. बरं बरं, हे थांबा, आपण गोखले मॅडमना, सुधा गोखलेच आता यानंतरची कविता सादर कर. आपण त्यांना म्हणा कविता संपली की माईक म्यूट करा. हो, चालेल चालेल. आणि शेवटपर्यंत सगळ्यांनी थांबायची ही पण एक सूचना आहे. आणि शेवटपर्यंत थांबा. काही कवी आपली कविता झाली की लगेच माईक ऑफ करून जनरल सूचना सगळ्यांसाठी, सर्वांसाठी. सर्वांसाठी मला सगळ्यांच्या कविता ऐकायच्या असतात. तर मी स्वागत करतो या ठिकाणी सुधा गोखले यांचं. नमस्कार. नमस्कार. थोडा मला उशीर झाला, आज एका जरुरी मीटिंग मध्ये होते. आता सादर करते. आपलं श्रावण हा आपला विषय आहे आजचा. हॅलो, ऐकू येत आहे ना? येतंय. आता श्रावण आपला विषय आहे आजचा. तर कवितेचं शीर्षक आहे माझ्या, नाचत नाचत श्रावण आला. हाक ऐकता आर्त धरेची धावत आला. पूर्ण कविता मी अनलजवाला वृत्तात लिहिलेली आहे. हाक ऐकता आर्त धरेची धावत आला. किंचित हासत नाचत नाचत श्रावण आला. किंचित हासत नाचत नाचत श्रावण आला. नभात येता श्याम सावळा धरा लाजली. नभात येता श्याम सावळा धरा लाजली. येता जवळी सावळ बाधा मोदित झाली. येता जवळी सावळ बाधा मोदित झाली. रिमझिम रिमझिम जीवनधारा घेऊन आला. रिमझिम रिमझिम जीवनधारा घेऊन आला. किंचित हासत नाचत नाचत श्रावण आला. किंचित हासत नाचत नाचत श्रावण आला. पाऊस येता बीज हासले हिरव्या पाणी. पाऊस येता बीज हासले हिरव्या पाणी. रानोमाळी घुमू लागली मंजुळ गाणी. रानोमाळी घुमू लागली मंजुळ गाणी. पानोपानी दवबिंदूंच्या मोतीमाला. पानोपानी दवबिंदूंच्या मोतीमाला. किंचित हासत नाचत नाचत श्रावण आला. किंचित हासत नाचत नाचत श्रावण आला. कमान शोभे इंद्रधनुची गगनावरती. कमान शोभे इंद्रधनुची गगनावरती. धरा भाळली इंद्रधनुच्या रूपावरती. धरा भाळली इंद्रधनुच्या रूपावरती. सृजन उत्सवा अवनीवरती सुरू जाहला. सृजन उत्सवा अवनीवरती सुरू जाहला. किंचित हासत नाचत नाचत श्रावण आला.
किंचित हासत नाचत नाचत श्रावण आला. वाहू लागले प्रपात खळखळ आवेगाने, वाहू लागले प्रपात खळखळ आवेगाने, दुथडी भरुनी नदी धावली बहुवेगाने, दुथडी भरुनी नदी धावली बहुवेगाने. हिरवे सोने जलद धरेला देऊन गेला, हिरवे सोने जलद धरेला देऊन गेला. किंचित हासत नाचत नाचत श्रावण आला, किंचित हासत नाचत नाचत श्रावण आला. हाक ऐकता आर्त धरेची धावत आला, हाक ऐकता आर्त धरेची धावत आला. किंचित हासत नाचत नाचत श्रावण आला. धन्यवाद. खूप छान आणि आस्वाद घेता यावा अशा प्रकारची तुमची ही कविता होती. धन्यवाद. मला खूप छान, आम्हाला कविता आवडली, सर्वांनाच ती आवडली असेल असं मला वाटतं. आणि यानंतर मी आमंत्रण करतोय विकास भावे यांना. विकास भावे आपली कविता या ठिकाणी सादर करतील. नमस्कार. नमस्कार. हा, मी प्रथम नाग देशपांडे यांच्याविषयीची माहिती, त्यांच्या एका गाण्याचं रसग्रहण आणि मग नंतर माझी कविता म्हणणार आहे. नाग देशपांडे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1909 या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेरडा या गावी झाला. त्यांचं बालपण आजोळी तर शालेय शिक्षण मेहकर, खामगाव व नागपूर येथे झालं. नागांना लहानपणापासून कविता करण्याचा छंद होता. BA आणि LLB ची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली. BA ला असतानाच त्यांचे वर्गमित्र GN जोशी यांनी कार्यक्रमांमधून त्यांची शीळ ही कविता सादर करायला सुरुवात केली आणि हळूहळू ती कविता फार लोकप्रिय झाली. पुढे GN जोशी यांच्या आवाजात HMVनं या गाण्याची ध्वनिमुद्रिका काढली आणि भावगीत हा प्रकार मराठी संगीत क्षेत्रात रूढ झाला. 1954 साली शीळ याच नावाने नाग देशपांडे यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला, तर 10 वर्षांनी अभिसार हा दुसरा कविता संग्रह प्रकाशित झाला, ज्याला महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालं. 1986 साली प्रसिद्ध झालेल्या खूणगाठी या त्यांच्या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. नाग देशपांडे यांची काही गाणी खूप लोकप्रिय झाली. कवी नाग देशपांडे यांच्या डाव मांडून भांडून मोडू नको या गाण्याचं मी रसग्रहण करतोय. अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले, ते प्रेम आता आटले. घर दिव्यात मंद तरी तुझ्यात साठी कितीदा, नदी किनारी बकुळ फुला कधीची तुला, मन पिसाट माझे अडते रे. राना रानात गेली बाई शीळ. अशी सुंदर सुंदर गाण्यांची मैरप रसिकांभोवती मांडणाऱ्या कवी नाग देशपांडे यांचं अतिशय गाजलेलं लोकप्रिय गाणं म्हणजे डाव मांडून भांडून मोडू नको. ही कविता म्हणजे भांडण केलेल्या प्रियतमेची प्रियकराने केलेली मंदरणी आहे आणि म्हणून तर डाव मोडू नको अशी पुन्हा पुन्हा तो तिची विनवणी करतोय. आणिले तू तुझे सर्व मी आणिले, सर्व काही मनासारखे जाहले. तूच सारे तुझे दूर ओढू नको, डाव मोडू नको. आपण दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. भातुकलीचा खेळ असू दे नाहीतर संसाराचा सारीपाट असू दे, कितीही भांडलो तरी दोघांनीही नेहमीच एकमेकांना सुख आणि समाधान कसं मिळेल याचाच विचार केलाय ना. आणि म्हणूनच आत्तापर्यंत सगळं काही आपल्या मनासारखं होत गेलं. तूच सारे तुझे दूर ओढू नको असं असतानाही तू अशी स्वार्थीपणाने वागू नकोस आणि हा संसाराचा डाव क्षुल्लक कारणावरून मोडू नकोस. सोडिले मी तुझ्या भोवती सर्व गे, चंद्र ज्योती रसाचे रुपेरी फुगे. हुंकरीने फुगा हाय फोडू नको, डाव मोडू नको. माझी प्रियतमा, माझी अर्धांगिनी नेहमी आनंदी राहावी, हसतमुख असावी, म्हणून मी प्रत्येक वेळी तुझ्यासाठी रुपेरी सुखाच्या पायघड्या अंतरल्या. तुझ्या क्रोधाच्या एका फुंकरीने हा सुखाचा फुगा फुटून तरी जाईल किंवा आपल्या हातातून निसटून तरी जाईल.
गोकुळीचा सखा तूच केले मला, कौतुकाने मला हार तू घातला. हार हसून घालून तोडू नको, डाव मोडू नको, डाव मोडू नको. कारण जेव्हा जेव्हा आपण भेटलो ना, तेव्हा तेव्हा मी राधेच्या आतुर नजरेतून माझ्या कृष्णाची वाट पाहते असं तू सतत बोलत राहायचीस ना. आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी तर तुझ्या प्रेमाचा हार माझ्या गळ्यात घातलास ना. मग त्या प्रेमाच्या हाराला आणि संसार रूपी डावाला दृष्ट लावून तो तोडू नकोस ना तू. काढले मी तुझे नाव तू देखिले, आणि माझे पुढे नाव तू रेखिले. तूच वाचून लाजून खोडू नको, डाव मोडू नको, डाव मोडू नको. सखे हे बघ, तुझ्याशी बोलता बोलता मी वाळूमध्ये तुझं नाव लिहिलं, आणि तुझ्याही न कळत तुझ्या सुवाच्या अक्षरात तुझ्या नावापुढे माझंही नाव लिहिलंस. आता यातूनच आपला संसार रूपी डाव नक्की रंगणार याची मला खात्री आहे. तेव्हा आता मला बाई लाज वाटते असं म्हणून ते नाव खोडूही नको, आणि सुखदुःखाच्या हिंदवळ्यावर रंगणारा आपला हा संसार रूपी डाव तर मुळीच मोडू नको. संगीतकार राम फाटक यांनी पहाडी रागात बांधलेलं ना. ग. देशपांडे यांचं हे गाणं सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकताना भान विसरायला लावतं एवढं नक्की. आता मी माझी श्रावणावरची कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे श्रावण. तनात श्रावण मनात श्रावण, श्रावण मास हा आला ग. तनात श्रावण मनात श्रावण, श्रावण मास हा आला ग. रिमझिम सरीन मधुनी रोज धरेला भेटे ग. रिमझिम सरीन मधुनी रोज धरेला भेटे ग. कधी ऊन तर कधी पाऊस हा खेळ रोजचा चाले ग. कधी ऊन तर कधी पाऊस हा खेळ रोजचा चाले ग. पावसा संगे कधी कधी मग ऊन धरेला भेटे ग. पावसा संगे कधी कधी मग ऊन धरेला भेटे ग. तनुलता ही जशी बहरली नटली सजली धरती ग. तनुलता ही जशी बहरली नटली सजली धरती ग. उदाहरण ये प्रीतीला सखयाच्या जशी सागरा भरती ग. उदाहरण ये सखयाच्या प्रीतीला जशी सागरा भरती ग. रानात उधळला हिरवा रंग तसा तो उतरे मनात ग. रानात उधळला हिरवा रंग तसा तो उतरे मनात ग. हिरव्या कोंदणामध्ये मनाच्या सजनाला मी पूजिले ग. हिरव्या कोंदणामध्ये मनाच्या सजनाला मी पूजिले ग. भोवताली भिरभिरता वारा वादळ उठवितो मनात ग. भोवताली भिरभिरता वारा वादळ उठवितो मनात ग. एकांताचा क्षणविरहाचा आग लावतो तनास ग. एकांताचा क्षणविरहाचा आग लावतो तनास ग. आकाशातून श्रावण धारा सृष्टी लाया भिजवती ग. आकाशातून श्रावण धारा सृष्टी लाया भिजवती ग. पाहून नजारा ह्या सृष्टीचा नजरबंदी बघ झाली ग. पाहून नजारा ह्या सृष्टीचा नजरबंदी बघ झाली ग. श्रावण सरींच्या मौस्पर्शाने वृक्षांची पाने थरथरली ग. श्रावण सरीच्या मौस्पर्शाने वृक्षांची पाने थरथरली ग. लाजाळूंच्या पानांनी बघ मिटून घेतली काया ग. लाजाळूच्या पानांनी बघ मिटून घेतली काया ग. तन माहेरी मन सासरी, तन माहेरी मन जाई सासरी, पतिदेवा संगे बोले ग. तन माहेरी मन जाई सासरी, पतिदेवा संगे बोले ग. आनंदाचा श्रावण झुला मनात माझ्या झुलतो ग. आनंदाचा श्रावण झुला मनात माझ्या झुलतो ग. धन्यवाद. खूप छान विकासजी, तुमचं रसग्रहणी तुम्ही खूप छान केलं. कविताही छान मांडली. धन्यवाद. आणि आम्ही काही मोजक्या कवींच्या कवितांबद्दल खूप असे आशावादी असतो ना, तर तुमची कविता खूप आजच्या काव्य कट्ट्यावरती खूप छान, मला वाटतं सर्वांना भावलेली आहे. मनापासून धन्यवाद. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय विजया चौधरी यांना. विजयाजी त्यांची कविता या ठिकाणी सादर करतील.
ज्यांचे कविता पेश करून होतील, सादर करून होतील, त्यांनी आपले माईक कृपया म्यूट करावे. शिरीष पै काव्य आवाज येतोय ना? हो, येतोय येतोय, आवाज येतोय आपला. नमस्कार. या चौधरी शिरीष पै काव्य आपण चैतन्याचा श्रावण मात्र आला श्रावणाचा मास चहूकडे उल्हास उल्हास. आला श्रावणाचा मास चहूकडे उल्हास उल्हास. ऊन पावसाचा खेळ सप्तरंगांची उधळण. श्रावण सरींची ती बरसात वसुंधरेच्या पदरात. श्रावण सरींची ती बरसात वसुंधरेच्या पदरात. हिरव्या गार माळावरी रान फुले डोलताती. हिरव्या गार माळावरी रान फुले डोलताती. जणूधरा शालुल्यानी वेलबुट्टी जरतारी. जणूधरा शालुल्यानी वेलबुट्टी जरतारी. निर्झराच्या त्या मेखला नाद झुळझुळ घुमला. निर्झराच्या त्या मेखला नाद झुळझुळ घुमला. विविध रंगी रानफुलांचा गजरा कुंतली माळला. विविध रंगी रानफुलांचा गजरा कुंतली माळला. आला श्रावणाचा मास. आला श्रावणाचा मास. पोथी पुराणे अध्यात्माचा लागे ध्यास. नववधू सजुनी धजुनी वाहती शिवामुठ मंगळागौरीची आरास. नववधू सजुनी धजुनी वाहती शिवामुठ मंगळागौरीची आरास. नागपंचमीचा सण येई आनंदा उधाण. नागपंचमीचा सण येई आनंदा उधाण. राखी पौर्णिमेची वाट पाहे अधीर होऊनी बहीण. कृष्ण जन्म अष्टमीला दहीहंडीचा सोहळा. कृष्ण जन्म अष्टमीला दहीहंडीचा सोहळा. धुंद गोपाळांचा मेळा भरवती एकमेका प्रसादाचा दहीकाला. आला श्रावणाचा मास पक्वान्नांचे बेत खास. आला श्रावणाचा मास पक्वान्नांचे बेत खास. घावन घातले पुरण पोळी अळूवडी खीर सरस. घावन घातले पुरणपोळी अळूवडी खीर सरस. भाज्यांची विविधता साजूक तुपाची ती धार स्वाद आणि वरण खाता. भाज्यांची विविधता साजूक तुपाची ती धार स्वाद आणि वरण खाता. दरवळे चोहीकडे मंद धुपाचा सुगंध. दरवळे चहूकडे मंद धुपाचा सुवास. हवा हवासा हो वाटे चैतन्याचा श्रावण मास. हवा हवासा हो वाटे चैतन्याचा श्रावण मास. खूप छान. छान. आज प्रत्येकाला दाद द्यावी अशा प्रकारच्या कविता आज या ठिकाणी सादर होत आहेत. मला वाटतं हा विषयच सर्वांना भावणारा आहे, त्यामुळे आजच्या कविता खूप छान होत आहेत. यानंतर मी निमंत्रण करतोय शुभा जोशी यांना, आणि शुभा जोशी आपली कविता सादर करते. नमस्कार. मी आज श्रावणावर कविता सादर करत नाहीये, तर जगणं कसं असावं हा विषय कविता सादर करते. दिसतंय ना? माझा आवाज ऐकू येतोय ना? हो हो हो, व्यवस्थित. हा हा. जगायचे मला असे होणे पुन्हा. जगायचे मला असे होणे पुन्हा. नमायचे विभूतीना स्मरूनिया पुन्हा पुन्हा. नमायचे विभूतीना स्मरूनिया पुन्हा पुन्हा. जगायचे मला असे होणे पुन्हा पुन्हा. उषकाली वेलीवरी फूल उमलते नवे. रंग गंधले उनी रूप घेतसे नवे. उषकाली वेलीवरी फूल उमलते नवे. रंग गंधले उनी
रूप घेतसे नवे जीवनास अर्पुनी कृतार्थ होय जन्म हा जगायचे मला असे होनी पुन्हा पुन्हा वर्षहुनी पावसा आभाळ भाळ होतसे वर्षहुनी पावसा आभाळ भाळ होतसे कोंब कोंब उमलुनी धरा सजून जातसे कोंब कोंब उमलुनी धरा सजून जातसे सृजन संग देऊनी कृतार्थ ही वसुंधरा जगायचे मला असे होनी पुन्हा थोर जीव कष्टले वसविण्या आनंदवना थोर जीव कष्टले वसविण्या आनंदवना सर्वस्व त्यात ओतुनी फुलविले नंदनवना सर्वस्व त्यात ओतुनी फुलविले नंदनवना कीर्ती रूप झाली अमर त्यांची साधना जगायचे मला तसे होनी पुन्हा पुन्हा हीन दीन मानवा दे पुनर्जन्म हा हीन दीन मानवा दे पुनर्जन्म हा प्रकाशनी विकास हाच ध्यास लागला प्रकाशनी विकास हाच ध्यास लागला उजळणी आनंदवनी घडविले जीवना उजळणी आनंदमनी घडविले जीवना जगायचे मला असे होनी पुन्हा पुन्हा सर्व काही त्यागुनी जीव ही जाळला सर्व काही त्यागुनी जीव ही जाळला देश रक्षण्याप्रती प्राणही अर्पिला देश रक्षण्याप्रती प्राणही अर्पिला निस्वार्थ त्या हस्तिना वंदिते पुन्हा पुन्हा निस्वार्थ त्या मुक्तीना वंदिते पुन्हा पुन्हा जगायचे मला असे होनी पुन्हा पुन्हा जगायचे मला असे होनी पुन्हा पुन्हा नमायचे विभूतीना स्मरूनिया पुन्हा पुन्हा नमायचे विभूतीना स्मरूनिया पुन्हा पुन्हा जन्मायचे मला असे होनी पुन्हा जगायचे मला असे होनी पुन्हा पुन्हा धन्यवाद खूप छान छान कविता होती आजच्या या काव्यकट्ट्याला रत्नागिरीवरून आवर्जून उपस्थित राहिले आहेत कुंदाताई बापट मागच्या कट्ट्यावरती आम्हाला मात्र तुमची अनुपस्थिती जाणवली बरं का आणि तुम्ही नेहमी इतक्या लांबून आमच्या या उद्वेली बुक सिरीज पे काव्यकट्ट्यावरती येता कविता सादर करता तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं शेवटी तरी तुम्ही जॉईन व्हाल पण आज आला तुमचं मनापासून स्वागत आपण आपली कविता सादर करावी मी ही कविता ऐकू येतंय हो येतंय ऐकू येतंय का हो हो मी ही कविता एका खास कपलसाठी लिहिलेली होती आणि ही त्यांच्या लग्नासाठी म्हणून मी लिहिली होती तर खास मी अशासाठी म्हणते की आजकालच्या काळात कुत्र्याच्या छत्रीसारखी सगळीच लव्ह मॅरेजेस होतात परंतु हे एक विशेष लव्ह मॅरेज होतं
जिकडे लक्ष देऊन ऐका, मुलगी एमटेक होती UDCT मधली आणि मुलगा फक्त 12वी शिकलेला, परंतु अतिशय सुस्वभावी आणि अतिशय देखणा, आणि मुलीला रूपाचं वरदान तेवढंच नव्हतं. पण आज इतके विवेकी आणि डाऊन टू अर्थ लोक आहेत, आणि ते माझे स्नेही आहेत, स्नेहाची मुलगी आहे, तिच्यासाठी मी ती लिहिलेली होती आणि त्या लग्नात ती म्हटली गेली आणि फेअरली म्हणजे त्यांची मानसिकता मी त्याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न केलाय, त्यांच्या मनातला श्रावण याच्यामध्ये मी मांडलाय. कवितेचं शीर्षक आहे तुझ्यामुळे. लक्षात ठेवा, मुलीला फारसं रूपाचं वरदान नाही आणि मुलगा अति देखणा, पण मुलगी मात्र हायफ्लायर आहे. तर कवितेचं शीर्षक आहे तुझ्यामुळे. खोई खोईसी राहू लागले तुझ्यामुळे, आई बापांचा टोका चुकला तुझ्यामुळे, प्रथम कटाक्षे लज्जित झाले तुझ्यामुळे, कारण नसता उगाच हसले तुझ्यामुळे, आठवांमध्ये जातेच रंगून तुझ्यामुळे, लाज लाजुनी चूर रोमांचित तुझ्यामुळे, सांग सदा मनी का हुरहुरते तुझ्यामुळे, वाट कुणाची निशिदिनी बघते तुझ्यामुळे, बेचैनी कसली जाणवते तुझ्यामुळे, लोकांना मी खुळीच भासते तुझ्यामुळे, जग भासे मज अतीव सुंदर तुझ्यामुळे, माहेरी मम चित्त न लागे तुझ्यामुळे, जग भासे मज अतीव सुंदर तुझ्यामुळे, माहेरी मम चित्त न लागे तुझ्यामुळे, पायी चांदण पैंजण छुमछुम तुझ्यामुळे, जळी स्थळी तो स्वर्ग अवतरे तुझ्यामुळे, आरशावरी खुशमी हसते तुझ्यामुळे, आरशावरी खुशमी हसते तुझ्यामुळे, आई बाबांचा ठोका चुकतो तुझ्यामुळे, आई बाबांचा ठोका चुकतो तुझ्यामुळे. धन्यवाद. फार छान. तुम्ही कवितेच्या आधी जे निवेदन केलं त्यामुळे आम्हाला ती थोडीशी बॅकग्राऊंड नाही पार्श्वभूमी सांगितल्यामुळे एक वेगळा टच त्या कवितेला मिळाला. आयाम त्याला. करेक्ट करेक्ट, म्हणूनच सांगितलं, नाही तर प्रस्तावना करत नाही नॉर्मली. धन्यवाद, खूप छान वाटलं. यानंतर मी माझी एक छोटीशी कविता सादर करतो. कवितेचा विषय मी मुद्दामच सांगणार नाही, पण आपला आजचा विषय सर्वांना ठाऊकच आहे, तर थेट कवितेला सुरुवात करतो. कवी संमेलनाचा विषय होता आठवणीतला श्रावण. कवी संमेलनाचा विषय होता आठवणीतला श्रावण. आमंत्रण होते म्हणून आला होता चेन्नईहून कवी R दशानन. चेन्नईत जरी राहत असे मराठी तो बोलत असे. चेन्नईत जरी तो राहत असे मराठी तो बोलत असे. नाव तयाचे पुकारिता उभा राहिला घेऊन कविता. नाव तयाचे पुकारिता उभा राहिला घेऊन कविता. पाऊस ढग वीज वारे, पाऊस ढग वीज वारे याऐवजी नुसतेच हातवारे. जणू कुणावर राग काढतो भासे पाठीवर आसूड ओढतो. काय कविता होती बघा. जणू कुणावर राग काढतो भासे पाठीवर आसूड ओढतो. आयोजक तर चक्रावले श्रोतेही अवाक झाले. आयोजक तर चक्रावले श्रोतेही अवाक झाले. कडव्यांवर कडवी ढकलत होता जणू कुणाशी लढत होता. कडव्यांवर कडवी ढकलत होता जणू कुणाशी लढत होता. शब्द आणि विषयांमध्ये पडत होती मोठी दरी. शब्द आणि विषयांमध्ये पडत होती मोठी दरी. कवितेतही उल्लेख होते बिभीषण, लंका आणि मंदोदरी. कवितेतही उल्लेख होते बिभीषण, लंका आणि मंदोदरी. शेवटी एकदाचे संपले अभिनिवेश. शेवटी एकदाचे संपले अभिनिवेश. विंगेमध्ये त्याने केला प्रवेश. आयोजक आले जवळ धावत. आयोजक आले जवळ धावत जसा येतो गुरखा गुरकावत. आयोजक आले जवळ धावत जसा येतो गुरखा गुरकावत.
काय हो कसले दिले व्याख्यान, काय हो कसले दिले व्याख्यान, विषय होता आठवणीतला श्रावण, तुम्ही तर लावले होते लंका आख्यान. काय हो कसले दिले व्याख्यान, विषय होता आठवणीतला श्रावण, तुम्ही तर लावले होते लंका आख्यान. कवी म्हणाला अय्यो अय्यो श्रावण श्रावण, मला वाटलं आठवणीतला रावण. रावण. छान छान. नमस्कार. सुंदर. कल्पना छान. त्यानंतर डॉक्टर खुशखुशीत आपली कविता सादर करतील. खुशखुशीत एकदम छान. थँक्यू थँक्यू. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी लेखक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी झाला. 14 मार्च हा विंदांचा स्मृती दिन. कविवर्य विंदा करंदीकर यांचे नाव गोविंद. लहानपणी त्यांची आजी त्यांना विंदा असे म्हणत, म्हणून त्यांनी काव्यलेखनासाठी टोपण नाव म्हणून विंदा हे नावच त्यांनी स्वीकारलं. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यामध्ये झाला. त्यामुळे त्यांच्या लेखनामध्ये कोकणी रंग जो आहे हा नेहमीच दिसून येतो. विंदा करंदीकर इंग्रजीचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी मराठी बरोबरच इंग्रजीतही लेखन केलेलं आहे. मृदगंध, ध्रुपद, जातक, विरूपिका, अष्टदर्शने हे त्यांचे काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङ्मयातलं मानाचं स्थान आहे. 2006 मध्ये राष्ट्रीय दर्जाचा सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला. विंदांच्या A2 लोकांचा देश, राणीची बाग, अजबखाना, पिशी मावशी आणि तिची भूतावर अशा बालकविता म्हणजे बालविश्वासाठी एक मोठी देणगीच आहे. त्यांच्या कवितांमध्ये विविध रचना प्रकार दिसून येतात आणि त्यांचीच घेता या कवितेचं रसग्रहण मी आज करणार आहे. आपण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ही अशी कविता अगदी प्रसिद्ध आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरुनी, सह्याद्रीच्या कड्यावरुनी, छातीसाठी ढाल घ्यावी. समोरची व्यक्ती असेल किंवा एखादा समोरच्याचा जो गुणधर्म असेल तर तो आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे किंवा कोणाकडून काय गोष्ट आपण घेतली पाहिजे याचं वर्णन विंदांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. की सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, म्हणजे सह्याद्रीचा जो कणखरपणा आहे किंवा सह्याद्रीचं वर्णन इतर कवितांमध्ये ज्या पद्धतीने केलेला आहे, हा कणखरपणा जो आहे तो आपण घेतला पाहिजे. वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे. ज्यावेळेस एक आपल्या जीवनामध्ये स्थिरता किंवा एक साचेबंदपणा येतो, या साचेबंदातून कुठेतरी वेगळं काहीतरी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण काहीतरी करावं किंवा वेगळं काहीतरी करावं, यासाठी अगदी सुंदर उपमा त्यांनी अशी दिलेली आहे की वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे, वेगळं काहीतरी आपण त्यातून करावं. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावा. जे काही प्रश्न असतील, आपल्या मनातले प्रश्न असतील, जीवनातल्या समस्या असतील, आपली मातीशी एक नाळ घट्ट असली तर आपले प्रश्न जे आहेत म्हणजे पृथ्वीला विचारावे किंवा आपले विचार जे आहेत या विचारांशी आपण प्रामाणिक राहावं असं त्यांना म्हणायचं आहे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. दर्या जो तुफान असा दर्या आहे, पिसाळलेला आहे, त्याच्याकडून आयाळ घ्यावी म्हणजे कुठेतरी एक बेभान बेधुंद जरी वागत असलो तरी त्यात एक संयम असावा. आणि भक्ती रसाचं वर्णन घेताना की भक्ती रस आपण कशा पद्धतीने घ्यावा याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. आणि अतिशय सुंदर शेवट असा जो आहे या कवितेचा, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देणारा जो आहे त्याचा जो गुणधर्म आहे, त्याचा जो प्रामाणिकपणा आहे, त्याचा जो दानशूरपणा आहे, हा आपल्या अंगी आपण बाणावा. त्याचे हात घ्यावे म्हणजे त्याचा गुण हा आपल्यामध्ये यावा. आपण बाकीच्यांकडनं जी काही गोष्ट शिकतोय ती आपल्या अंगी आपण बाणावी असा त्याचा अर्थ आहे. आणि माझी आजची कविता श्रावणावरची नाही, फक्त एक छोटस संदेश मी दीप अमावस्येच्या निमित्ताने देते. लखलखत्या दिव्यांनी उजळू दे दिशा, लखलखत्या दिव्यांनी उजळू दे दिशा,
नाश व्हावा करोनारूपी अंधकाराचा, नाश व्हावा करोनारूपी अंधकाराचा, प्रकाशुनी आसमंत सारा. आनंदी होऊनी दुनिया पुन्हा, आनंदी होऊनी दुनिया पुन्हा, पूर्ण होऊ दे मनीच्या इच्छा. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. दीप अमावास्येच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान. डॉक्टर स्वाती जगताप यांच्या या सादरीकरणानंतर आपण ऐकणार आहोत चारुदत्त मुंडे यांची कविता. चारुदत्तजी, तुमचा कॅमेरा आणि माईक दोन्ही ऑन करा. तुमची कविता आम्ही ऐकू इच्छितो. हो हो, माझा हेडफोन मध्ये झाला तर आता मी डायरेक्ट याच्यावर. नाही हरकत नाही. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना श्रावणाच्या शुभेच्छा. उद्यापासून सुरू होते. त्याच्या आधीच कविता. कवितेचं नाव आहे अगम्य श्रावण. पाऊस ऊन अन ऊनच पाऊस, ढग आषाढी मागे सर. पाऊस ऊन अन ऊनच पाऊस, ढग आषाढी मागे सरली. दाट ढगांचे कुंपण तुटले, सुटे पुंजकी मागे वर. रवी हळूच डोकावून पाही, मेघ पुंजका अडवून जाई. श्रावणातलं वातावरण असं असतं. रवी हळूच डोकावून पाही, मेघ पुंजका अडवून जाई. भिजवून टाकी सुक्या धरेला, दवबिंदूंची ही चादर होई. श्रावण मासाचा हा महिना, भुलवून टाकी युगलांना. श्रावण मासाचा हा महिना, भुलवून टाकी युगलांना. असोत प्राणी पक्षी कीटक, अंकुर फुटतो साऱ्यात. ऋतुमान हे 6 ऋतूंचे, सृष्टीचा हा खेळ निरंतर. ऋतुमान हे 6 ऋतूंचे, सृष्टीचा हा खेळ निरंतर. युगायुगातून चालत राही, त्यात कधी ना पडते अंतर. आता महाभूतांनी सजलेली सृष्टी. महाभूतांनी जरी बांधले सृष्टीला कोंदण या वेडाचे. महाभूतांनी जरी बांधले सृष्टीला कोंदण या वेडाचे. सुटले ना कधी, सुटेल कधी ना अगम्य कोडे या खेळाचे. सुटले ना कधी, सुटेल कधी ना अगम्य या खेळाचे. शेवटचं महत्वाचं आहे. देवळातल्या देवा पुढती देव दुसरा दिसतो का. देवळातल्या देवा पुढती देव दुसरा दिसतो का. हे चक्र चालवी अद्भुत शक्ती, देव दुसरा असतो का. हे चक्र चालवी अद्भुत शक्ती, देव दुसरा असतो का. धन्यवाद. खूप छान. खूप छान कविता होती. यानंतर आपण ऐकणार आहोत वैजंता साळवे यांची कविता. वैजंताजी, तुमचा पण माईक ऑन करा, कॅमेरा ऑन करा. हो, दिसतोय, आवाज येतोय, दिसतोय. हो. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे श्रावण. आल्या सरसर धरतीवरी श्रावणाच्या सरी. टप टप टपोऱ्या थेंबांनी घोड्यांच्या टापा परी. आल्या सरसर धरतीवरी श्रावणाच्या सरी. टप टप टपोऱ्या थेंबांनी घोड्यांच्या टापा परी. क्षणात ऊन क्षणात पाऊस, लपाछपी श्रावण सरींची. क्षणात ऊन क्षणात पाऊस, लपाछपी श्रावण सरींची. कोवळ्या उन्हात मोहक प्रतिमा, आकाशात दिसते इंद्रधनुंची. माळ राणी चरती गुरे ढोरे, त्यांच्या मागे गुराखी फिरे. माळ राणी चरती गुरे ढोरे, त्यांच्या मागे गुराखी फिरे. श्रावणात असते सणांची रेलचेल, सोबतीला स्त्रियांचे मंगळागौर खेळ. श्रावण असतो प्रसन्न पवित्र महिना. श्रावण असतो प्रसन्न पवित्र महिना. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन नयनरम्य सृष्टी पाहूया. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन नयनरम्य सृष्टी पाहूया. धन्यवाद. छान. शेवटचे कवी आपल्या समोर कविता सादर करणार आहेत अनंत जोशी. आणि त्यांच्या पोतडीतून काय निघणार आहे याची उत्सुकता इतरांप्रमाणे मला सुद्धा आहे. आणि त्यानंतर डॉक्टर मोंडकर किंवा स्वाती जगताप आजच्या या सेशनचं, आजच्या या भागाचं समारोप करतील. पुढच्या महिन्यातील उद्वेली बुक शिरीष पै काव्यकट्टा हा प्रत्यक्षात व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. आणि जर तसा तो झाला तर जे खूप लांबून सहभागी होतात त्यांनी त्यांचा
व्हिडिओ तयार करून पाठवावा आणि पाहू आपण एक प्रयत्न करणार आहोत. दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे मी तुम्हाला गेल्या कट्ट्याच्या वेळी प्रॉमिस केलं होतं की आपले आतापर्यंत झालेले सर्व ऑनलाईन कट्टे हे युट्यूबवर सादर करण्यात येतील. त्यानुसार आपण सर्वच्या सर्व ते काव्य कट्टे सर्व भाग आपण युट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना, परिवारातल्या सर्वांना त्याची लिंक पाठवा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळतील, जास्तीत जास्त लोक व्हिडिओ पाहतील. तसा संदेश सुद्धा डॉक्टर स्वाती जगताप यांनी तयार केलेला आहे, तो आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे. तो जसा आहे तसा मेसेज सर्वत्र आपण फॉरवर्ड करूया आणि थोडे आपले सबस्क्रायबर वाढले तर आपल्या सर्वच व्हिडिओजना खूप चांगला प्रतिसाद मिळेल. पण एक डॉक्युमेंटेशन म्हणजे नोंद, आजपासून कदाचित 5 वर्षांनी 10 वर्षांनी आपल्याला त्या काव्यकट्ट्याचे रेकॉर्डिंग बघताना खूप मजा वाटणार आहे. तर त्या दृष्टीने तो प्रयत्न होता. यानंतर मी आमंत्रित करतोय अनंतजी जोशी यांना, त्यांनी त्यांची कविता सादर करावी. नमस्कार. नमस्कार. माझ्या कवितेच्या अगोदर मी वाघो मायदेव यांच्या एका कवितेचं रसग्रहण आणि थोडीशी माहिती त्यांची ही दोन्ही देतोय. वासुदेव गोविंद मायदेव, जन्म 26 जुलै 1894 आणि त्यांचं निधन 30 मार्च 1969 रोजी झालं. गंभीर प्रकृतीच्या तसेच मुलांसाठी विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. काव्य मकरंद, भावतरंग, भावनिर्भर, सुधा, भावविहार हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. तर बालविहार, किलबिल, शिशुगीत हे त्यांचे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारत आंबे यांच्या कवितांचं संपादन मायदेव यांनी केलं. आज मी ज्यांच्या कवितेचं रसग्रहण करणार आहे त्या कवितेचं नाव आहे शबरी गीत. खरं तर ही कविता आपण सगळ्यांनीच शाळेत वाचली आहे, चाल लावून म्हटली आहे. शबरीची उत्कटता, रामावरील तिचं गाढ प्रेम त्या काळी कळण्याची शक्यता कमी, पण आता ही कविता वाचताना असं जाणवतं की शबरी रामाला सखा मानते, देव मानते, सर्व काही मानते. एखाद्या मातेचा मुलगा खूप दिवसांनी भेटायला येणार असला की त्या मातेला काय करू आणि काय नको असं होतं. ती वनातील वेलींना, झऱ्यांना, झाडांना तिला मदत करण्यासाठी साथ घालते. शबरी प्रत्येक बोर चाखून बघते. कुठलंही कच्च अथवा आंबट बोर श्रीरामाला देऊ नये ही त्यामागची उदात्त भावना. तिला आपण ती बोरे उष्टावून रामाला देणार आहोत ही भावना मान्यच नाही. राम दिसला की मी कदाचित बेभान होईन असं तिला वाटतं. तर आता ही कविता मी सादर करतो. खरं तर ही कविता आपल्या समूहातील शुभा जोशी यांनी म्हणून दाखवायला हवी होती, कारण ताल सूर वगैरे आम्हाला अजिबात काही येत नाही, गळ्यातून गाणं येत नाही, म्हणून दाखवता येतं. पण ही तरी पण मी चालीत म्हणण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही छान म्हणता कविता. बरेच सुरताल नसेल पण खूप छान सादर करता. लतांनो सांगू का तुम्हा उद्या श्रीराम येणार, वनाला सर्व या आता खरा आनंद होणार. तुम्हा कोठून या ठावा कसा श्रीराम आहे तो, सुख स्यंदी धरा येथे सदाचा वाहतो आहे. उद्या पाहाल डोळ्यांनी सुखाचा पूर्ण आराम, मुखे लागाल घोकाया जय श्रीराम श्रीराम. म्हणजे किती तिचं हे झालेलं आहे बघा की तुम्ही सर्वजण लगेच श्रीरामाचं नाव घ्यायला लागाल. भगोनी नाथ हर्षाने मला उन्माद येईल, नका आणू मना माझी चुकोनी दोष होतील. लतांनो द्याल ना पुष्पे, झऱ्यानो द्याल ना पाणी, पहाही अर्पिली कैसी फळे या थोर वृक्षांनी. नवे कोठूनही उष्टी जराशी चावलेली ही, कडू कच्ची फळे रामा
कशी देईन ग बाई. आणि शेवटी उद्या श्रीराम येऊ दे, तुम्हाला मीच दावीन, फळेही त्यास अर्पोनी, सुखे त्या पायी लोळेन. मायदेवांनी खरोखर शबरी आपल्या समोर उभी केली, की एक शबरी बिल्डिंग आपण म्हणतो जी, आणि तिचं रामावरचं प्रेम, तिची रामावरची आस्था, हे सगळं त्यातून दाखवलं गेलंय. आता मी माझी कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे आला श्रावण आला श्रावण. गर्भ नभातून धरती वरती झेप घेत असे गहिरा श्रावण. गर्भ नभातून धरती वरती झेप घेत असे गहिरा श्रावण. पत्र्यावरती तडतड बाजा नाद घुमवितो अल्लड श्रावण. उन्हे कोवळी पडतो पाऊस, उन्हे कोवळी पडतो पाऊस, चकित मुलांना करीतो श्रावण. उन्हे कोवळी पडतो पाऊस, चकित मुलांना करीतो श्रावण. विवस्त्र म्हणती मुले त्याजला, गंमत त्यांची करीतो श्रावण. मंगल गौरी खेळ खेळतो, मंगल गौरी खेळ खेळतो, नववधूंना आवडतो श्रावणा. मंगल गौरी खेळ खेळतो, नववधूंना आवडतो श्रावण. दागदागिने वस्त्र प्रावरणे, अंतर्मनी सुख देतो श्रावण. मनी वाजते धुंद बासरी, मनी वाजते धुंद बासरी, कृष्ण स्वागता सजला श्रावण. मनी वाजते धुंद बासरी, कृष्ण स्वागता सजला श्रावण. नागराज हळूवार डोलतो, पावा रूपितो गारुड श्रावण. आणि आता शेवटी सागरास त्या श्रीफल वाघून, शांत करवितो मुनिवर श्रावण. सागरास त्या श्रीफल वाघून, शांत करवितो मुनिवर श्रावण. आनंदे बहु स्वागत करूया, आला श्रावण आला श्रावण आला श्रावण आला श्रावण. धन्यवाद. खूप छान आनंदजी, खूप छान सादर केली. मेहत्रेजी मधुर आणि त्या कनेक्ट होत नाहीये म्हणतात, त्यांना बघतायत त्या. नाही पण ते मला दिसत नाहीये तिथे. कनेक्ट होत नाहीये म्हणतायत. का बरं? पण काय कल्पना नाही. त्यांना कोणी इथं यायला, इथे ओपन आहे, आपण सर्वांसाठी प्लॅटफॉर्म ओपन आहे. एनीवन कॅन कनेक्ट. नेटचा प्रॉब्लेम असेल, नेट तो त्यांचा वैयक्तिक असेल, आपल्याकडनं. पण सुरुवातीला त्या थोड्या वेळ दिसल्या होत्या ना मगाशी. नेट गेलं असेल. अगदी सुरुवातीला त्या दिसल्या होत्या असं मला वाटतं. मला असं वाटतं की तेव्हा होत्या. जर कोणाला काही निवेदन करायचं असेल, सुचवायचं असेल, किंवा पुढच्या वेळेसाठी विषय सुचवायचा असेल, आपण पुढच्या वेळेचा विषय आज नको ठरवूया, आपण तो कट्ट्यावरती डॉक्टर मोंडकर आणि स्वाती जगताप घोषित करतील. पण आज एकूणच तुमच्या काही सूचना असतील किंवा अन्य काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. आनंद जोशींची कविता खूप छान झाली, आणि वाघू मायदेवांची कविता तर खूपच सुंदरच आहे कविता ती. त्यांनी छान म्हटली. युट्यूबच्या लिंकच म्हणजे आपल्याला कार्यक्रम बघायला खूप आनंद वाटतो, ते अगोदरच सगळं बघायला. त्यामुळे मैत्रे सरांचे खूप आभार, म्हणजे सगळ्या लिंक ज्या त्यांनी उपलब्ध आपल्याला करून दिल्या. हो, खरोखर आपण एकमेकांना बघतोय, निदान याच्यावर तरी मोबाईलवर तरी एकमेकांना बघू शकतोय, आणि त्या निमित्ताने संवाद होतोय, आपल्या कविता सादर होत आहेत. खरोखर मैत्रे सरांचे आभार त्या भाऊ. भेटल्याचा आनंद मिळतोय आपल्याला. आणि युट्यूबवर पाहायला कुंदाताई बापटांना तर आम्ही मिस करतो, कारण जिथे आमचं कार्यालय आहे त्याच कार्यालयात, त्या तिथ्याच कॉम्प्लेक्स मध्ये त्या होत्या, त्यामुळे नेहमी आमची भेट व्हायची. तर आता ती फक्त महिन्यातून एकदा होते. तुम्ही रत्नागिरीला बोलवणार आहे आम्हाला. तुमचा माईक अनम्यूट करा, माईक अनम्यूट करा. अच्छा, केला केला. रत्नागिरी काय म्हणते? खूप पाऊस आला चिपळूणला, तुमच्याकडे कसं आहे? आमच्याकडे नाही अजिबात. नाचणे रोड वर आहे ना, तिथे अजिबात नाही. म्हणजे पाऊस आहे पण उंचीवर आहे, त्यामुळे जमणं किंवा साचणं अजिबात नाही. सेफ आहोत. हॅलो, बोला सर.
तुम्ही समारोप करा. सप्टेंबर मध्ये तुम्ही पुढच्या महिन्यात चालू होणार आहे का कट्टा आपला? नाही, असा आमचा प्रयत्न चालू आहे. प्रयत्न चालू आहे. जर काही लॉकडाऊनचे पुन्हा नियम आले किंवा काही झालं तर आपण पुन्हा असंच भेटू ना. बरोबर. ऑफलाईन सुरू झाला तर तुम्ही व्हिडिओ कॉल करा, माझ्या याच्यावर करा, मी दाखवू तुमची कविता आणि आमचं चाललेलं पण व्हिडिओ कॉल करू आपण. कारण तुमचे म्हणजे तुम्ही नेहमी असता कट्ट्याला मी जन्मात विसरणार नाही, कारण दॅट वॉज द बिगिनिंग. त्यामुळे अतिशय ऋणी आहे मी तुमची. हॅलो, पुढच्या महिन्यात शिरीष पै यांची पुण्यतिथी आहे. अच्छा. सप्टेंबर मध्ये. हो. तर त्या दृष्टीने काय विषय घ्यायचाय का विचार करायला हरकत नाही. ऐकू हा त्यांचा विषय. ऐकू घ्या. हा, ऐकू घ्या. चांगलंय. ऐकू चेंज म्हणून. आणि पुढच्या महिन्यात गणपती आहे. 12 तारखेला आहे आणि गणपती 10 तारखेला आहे. हो. त्याची शक्यता कितपत ते बघा. ठरवूया आपण, त्यावर निर्णय घेऊ आपण. पण कट्टा मिस होऊ नये असं मला वाटतं. मध्ये गॅप येऊ नये. आपण सलगपणे घेऊया. हा, फार तर मग व्हिडिओ टाईप घेऊया. प्रत्यक्ष भेटीचं पुढच्या महिन्यात नको. ठरवूया ना आपण, ते ठरवूया. आणि दुसरा नाही तर तिसरा रविवार असं मग डिक्लेअर करू आम्ही. नाही, तिसरा रविवार तर अनंत चतुर्दशी आहे, म्हणजे लोकांना शक्य नाही होणार. 19 तारीखला अनंत चतुर्दशी. आपण 12 तारीखच ठेवूया. पाहू काय करायचं आपण ते. बरं. आणि हा टाइम पण बरा वाटतो. 7 ते 8 हे बेटर आहे. हो. 5 पेक्षा, म्हणजे बाकी सगळं अटेंड करतायत. हो. ठीक आहे. अच्छा. याच ठिकाणी आपण आजचा हा उद्वेली बुक शिरीष पै काव्यकट्टा आज आपण इथे संपन्न झालेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि उपस्थितीमुळे आपल्याला खूप छान कविता ऐकायला मिळाल्या. तेव्हा मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या वेळी जास्त संख्येने आम्ही सगळे तुमचे आभार मानतो. काव्यकट्टा होतो आहे. त्यामुळे काव्यकट्टा होतो आहे. नलावडे सर जॉईन झालेले आहेत. थांबा जरा. नलावडे सर आता जॉईन झालेले आहेत. तर नलावडे सर जर कविता म्हणत असतील तर आपण ऐकूया त्यांची कविता. नलावडे सर, आवाज ऐकू येतोय तुम्हाला माझा? होय सर. मग तुमची कविता ऐकतो आधी आम्ही. ओके. सगळ्या छान. इच्छा तिथे मार्ग असं झाला. आता अगदी 1 मिनिटात आपण बंद केला असता, पण तेवढ्यात ते जॉईन झाले. सुरू करू का? हो करा. रसग्रहण सुरू करू का? हो, रसग्रहण. तुमची कविता दोन्ही सादर, सर्व कवींच्या कविता सादर झालेल्या आहेत. ओके. आणि तुम्हीच आता आहात. सर्वप्रथम मी काव्यकट्ट्यावरील सर्व सभासदांची माफी मागतो. मी काही अपरिहार्य कारणामुळे आता नुकताच जॉईन झालेलो आहे. तर आपणा सर्वांची माफी मागून माझं काव्याचं रसग्रहण मी सुरू करतो आहे. शाहीर अमर शेख यांच्याबद्दल मी बोलतो आहे. मराठी लोकशाहीर अमर शेख यांचा जन्म 20 ऑक्टोबर रोजी, आता त्यांचं एक थोडस चुकलेलं आहे त्यांचं जन्म वर्ष. ठीक आहे. तर बार्शी जिल्हा सोलापूर येथे एका गरीब कुटुंबात झालेला आहे. आईचं नाव मुनेरबी मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचं मूळ नाव. जन्मताच त्यांना विलक्षण पल्लेदार पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभलेला होता. अत्यंत गरिबीमुळं बसचे क्लीनर म्हणून, कधी पानक्या तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावं लागलं. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगातही जावं लागलं. तेथेच त्यांना कॉम्रेड कराडकर भेटले. त्यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला मास्तर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. तेथेच त्यांच्या मित्रांनी अमर शेख असं त्यांचं नामकरण केलं. पारतंत्र्याचे साखळदंड तोडून भारत मातेची सेवा करण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलं होतं. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं. शेतकरी, कष्टकरी, शोषित, नाडलेला, पिडलेला वर्ग त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू होता.
त्यांच्या शाहिरीत लावणे, पोवाडे, गीते, लोकनाट्य इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचं प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होतं. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदय प्रदीप्त करणारी होती. याचं प्रत्यंतर त्यांच्या काम करून गिरणीत थकली र, माझी मालन कामान सुकली र, ज्यांनी गरिबांना नाडलं त्यांच्या तिजोरीला भोग पाडलं, या रे धडका फोडा दार, काय सामना करू तुझ्याशी बर्फ पेटेला हिमालयाला, रागा रागानं गेलाय निघून सुटला वादळ वारा, शिवजन्मोत्सव पोवाडा इत्यादी कलाकृतीतून दिसून येतं. कलश, धरणी माता हे काव्यसंग्रह व अमरगीत हा गीतसंग्रह त्यांचे प्रचंड गाजले. स्वतःचीच रचना, स्वतःच संगीत आणि स्वतःचाच बुलंद व पहाडी आवाज हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य होतं. बहुजनांना पटकन आकलन होणारी, रुसणारी, अन्यायाने पेटून ठेवायला लावणारी व जालिमांवर चापकाचे कोरडे ओढणारी ही त्यांच्या काव्याची आणखीन काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या गाण्यामध्ये ठासून भरलेला दिसून येतो. अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे धग, रग, आग, धुंदी आणि बेहोशी यांच्या काव्यातील शब्दात जाणवते. तसेच त्यांची कविता जनसामान्यांच्या ओठावरती रुजली, फुलली आणि लोकगंगेनं जगवली. ते महाराष्ट्राचे मायकोस्की आहेत असाही गौरव आचार्य अत्रे व म.वि. राजाध्यक्ष यांनी केला. अतिशय धारदार आणि टेपेला पोहोचणाऱ्या त्यांच्या आवाजाचा व उंच तानेचा प्रभाव जनमानसांवर पडत असे. आपल्या शाहिरीत सारा महाराष्ट्र त्याने ढवळून काढला. गोरे काळे सगळे बगळे, जाव जाव चले जाव चले जाव म्हणून सावकार, सरंजम व ब्रिटिशांना ते ललकारत असत. आता तू नेत्र उघड असा स्फुल्लिंग ते शेतकऱ्यांमध्ये वारंवार जागवत असत. अशा या लोकशाहिराचा राष्ट्रीय शाहीर म्हणून ग.थ्र. माडखोलकर यांनी गौरव केला. अशा या शाहिराचं काव्यस्मरण एका अजरामर लोकगीतातून करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. त्या गीताचं शीर्षक आहे तांबडं फुटलं. 4 ओळी, 4च कडव्यांचं हे लोकगीत आहे. अतिशय गाजलेलं आहे. मी थोडस ते सादर करण्याचा प्रयत्न करतोय चालीवरती. तांबड फुटलं उठ सजने, गाडी झुपायाची येळ झाली. तांबड फुटलं उठ सजने, गाडी झुपायाची येळ झाली. बघ देवाच्या वाटेवर कुठ सैतानी सत्तेची काट कुठ, पायात आता पत्र रुतली, गाडी झुपायाची येळ झाली. तांबड फुटलं उठ सजने, गाडी झुपायाची येळ झाली. आता लावू आग अशा कुपाटीला, बसू थोडा येळ शेकोटीला. अशी लई झोप नाही पर चांगली, गाडी झुपायाची येळ झाली. तांबड फुटलं उठ सजने, गाडी झुपायाची येळ झाली. अवती भवती झालं कुंडी जाग, अर्ध्याशी टाकून गेलत माग. नात्याची काय गही पाळी आली, गाडी झुपायाची येळ झाली. तांबड फुटलं उठ सजने, गाडी झुपायाची येळ झाली. तांबड फुटलं फडफडला झेंडानं वार गोडगार, खवला पदर झाली राणी तयार. फडफडला झेंडानं वार गोडगार, खवला पदर झाली राणी तयार. चला राव गाडी तुम्ही झुपापली, गाडी आता माझी पुढं चालली. चला राव गाडी तुम्ही झुपापली, गाडी आता माझी पुढं चालली. तांबड फुटलं उठ सजने, गाडी झुपायाची येळ झाली. थोडक्यात सांगायचं झालं तर आता ते आवाहन करता आहेत आपल्या पुरुष, घरातले सगळे पुरुष आपल्या पत्नीला आवाहन करतायत आणि सांगतायत की आता पहाट झालेली, लवकर उठायचंय आणि कामाला लागायचंय. चारी बाजूला सगळीकडे सैतानांचं साम्राज्य, सरंजामाचं साम्राज्य, सर्वत्र त्यांचा धुमाकूळ आहे, सर्वत्र अत्याचार माजलेला आहे. आणि म्हणून आता अन्याय भरपूर सहन केला. आता यापुढे आता आपल्याला प्रत्येकाला जागा व्हायची वेळ आलेली आहे आणि म्हणून आता आपल्याला सगळ्यांनी लवकर उठून कामाला लागायचे.
आता संघर्ष तर करावाच लागणार आहे, त्याची धग आपल्यालाही लागणार आहे. आणि म्हणून आता झोपून चालणार नाही. म्हणून ते म्हणतात की आता आता अशी लई झोप नाही परत चांगली. आता झोपून चालणार नाही, संघर्षाची वेळ आलेली. आता आपल्याला उठायचंय आणि लवकर आपली गाडी झोपायची आपल्याला. आता सारे जागे झालेत, पण अर्ध अधिक सोडून गेलेले आहेत. सगळी विस्कळीत झालेली आहेत, सगळी नाती विस्कळीत आता झालेली आहेत. आणि म्हणून आता उठ सजने, आता लवकर उठ. आता क्रांतीचा झेंडा फडफडलाय. शेवटी म्हणता येते फडफडला झेंडानं वारा गोडगार. आता क्रांतीचा झेंडा आपल्याला फडकावायचा आणि तो आता फडफडलेला आहे. आता समाज पेटून उठलेला आहे. आता सगळ्या स्त्रिया ही पदर खेचून लढायला तयार सिद्ध झालेल्या आहेत. आणि म्हणून ते सांगतात आता आपल्या गाडी आता माझी पुढे चाललेली, आता गाडीनं वेग घेतलेला, आता आपल्याला थांबायचं नाही. म्हणजे सगळे जमीनदार, सावकारदार, सरंजामशाही आणि ब्रिटिशांना यांच्या विरुद्ध संघर्षानं लढण्यासाठी आपण सगळ्यांना आता सिद्ध व्हायचंय, असे ते भर चौकामध्ये आपल्या डफावर ते थाप मारून ते सगळ्या प्रत्येक घराघरातल्या स्त्रियांना आवाहन करतायत. थोडक्यात सांगायचं झालं तर धनदांडगे शेतकरी, सावकार, सरंजाम व ब्रिटिशांविरोधातील आवाजाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी या गीतातून केलेलं दिसतं. घराघरातील बहुजनानं प्रत्येक स्त्रीला अन्यायाविरुद्ध लढण्याची साथ यातून घातलेली दिसते. आणि त्याला प्रतिसाद म्हणून घराघरातल्या स्त्रियाही पदर खोचून क्रांतीचा झेंडा फडकवण्यास सिद्ध झालेल्या दिसून येतात. घराघरात दैनंदिन जीवनात वापरले जाणारे खेडवळ शब्द, उदाहरणार्थ तांबडा फुटणं, सजनी, आतापतूर, झुपायची, येळ, लई, अवतीभवती, कुणबी, पदर खवणे इत्यादी वापरून हे गीत गुणगुणायला त्यांनी सोपं केलेलं आहे. कुठं कुठं, काट कुठं, रुतली, झाली, कुपाटीला, शेकोटीला, जाग, माग, गोडगार, तय्यार, आपली, चालली इत्यादी यमक वापरून या गाण्याला एक वेगळा साथ चढवलेला दिसतो. त्यामुळे हे गाणं जनमानसाच्या ओठावरती रुजलं, फुललं आणि ते जगवलं सुद्धा. अशा या लोकशाहिराचं निधन 29 ऑगस्ट 1969 रोजी इंदापूर येथे झालं. योगायोगानं माझाही स्वतःचा जन्म बार्शीचाच आहे. तमाम बार्शीकरांच्या वतीनं तसेच श्रीस्पई काव्य कट्टा ठाणे आणि उद्वेली बुक्स तर्फे शाहीर अमर शेख यांना मी आदरांजली अर्पण करतो. आणि यानंतर माझी स्वरचित कविता श्रावण सादर करतो आहे. श्रावणाला श्रावणाला सरीवर सरी कोसळती जलधारा. श्रावणाला श्रावणाला सरीवर सरी कोसळती जलधारा. खेळ ऊन पावसाचा सुरू जाहला. बहुरंगी बहुडंगी श्रावणाला. बहुरंगी बहुडंगी श्रावणाला. सप्तरंगी इंद्रधनुचे गगनी तोरण. सृष्टीवरी हिरव्या रंगांची उधळण. सप्तरंगी इंद्रधनुचे गगनी तोरण. सृष्टीवरी हिरव्या रंगाची उधळण. मोहवित मुराचं थुईथुई नाचन. मन बहरण्या श्रावणाला. मोहवित मोरांचं थुईथुई नाचन. मन बहरण्या श्रावणाला. हिरव्या रंगांच्या विविध छटानी सजली नववधूच्या वेशातील सृष्टी. हिरव्या रंगाच्या विविध छटानी सजली नववधूच्या वेशातील सृष्टी. वृक्ष बहरले फुला फळानी गाती पक्षी श्रावण गाणी. वृक्ष बहरले फुला फळानी गाती पक्षी श्रावण गाणी. गवत पिवळे कात टाकते वस्त्रे हरित परिधान करते. गवत पिवळे कात टाकते वस्त्रे हरित परिधान करते. सुगंध फुलांचा दरवळला झोके घेऊन श्रावणाला. सुगंध फुलांचा दरवळला झोके घेऊन श्रावण आला. झटकुनी पक्षी पंख आपुले आणती चारा पिलांसाठी. झटकुनी पक्षी पंख आपुले आणती चारा पिलांसाठी. हरित तृणांचा मखमली गालीच्या अंतरी श्रावण आपुल्यासाठी. हरित तृणांचा मखमली गालीच्या अंतरी श्रावण आपुल्यासाठी. राजा सणांचा श्रावण आला लागल्या ललना नटायला. राजा सणांचा श्रावण आला लागल्या ललना नटायला. बळी राजाही सज्ज जाहला खुरपणी कोळपणी करायला. बळी राजाही सज्ज जाहला खुरपणी कोळपणी करायला. श्रावणाला श्रावणाला बहुडंगी बहुरंगी श्रावणाला. श्रावणाला श्रावणाला बहुरंगी बहुडंगी श्रावणाला. धन्यवाद. फार छान. मगाशीच स्वाती जगताप म्हणाले होते की कदाचित तुम्ही याल इथे या ठिकाणी आणि त्याप्रमाणे आमच्या सगळ्यांचे इच्छा
तुमच्या खऱ्या ठरल्या आणि तुम्ही इथे आलात. खूप छान. आजच्या कार्यक्रमाचा समारोपही तुमच्या कवितेने झाला. पुन्हा एकदा आयोजकांतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि याचबरोबर तुमच्या काही सूचना आहेत का पुढच्या भागासाठी? काही विषय वगैरे ठरवला होता का आपण? ठरवूया आपण. आता काय झालंय नेमकं पुढच्या रविवारी, दुसऱ्या रविवारी गणपती आहे. ओके. पण त्याच्यानंतरच्या रविवारी अनंत चतुर्दशी आहे, त्यामुळे आपण दुसऱ्याच रविवारी कट्टा घेणार आहोत. विषय थोडासा चर्चा करून आपण येत्या 7-8 दिवसात आपण घोषित करू. चालेल. ओके ओके ठीक आहे. ठीक. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. उद्यापासून खरंच श्रावण आलेला आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी दीप अमावस्या संपली, श्रावणाला सुरुवातच झालेली आणि अशा चांगल्या मुहूर्तावरती आपला आजचा कट्टा संपन्न झाला. आणि आज पुन्हा एकदा कुंदा बापड, आमेय बाळ या ठिकाणी त्यांचं इथे आगमन झालं, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि सर्वजणांना मनापासून शुभेच्छा. भेटूया आपण, असंच भेटत राहूया. नमस्कार, शुभरात्री.